जय श्रीराम. आजपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्री निमित्त आणि रामनवमी निमित्त आपण आजपासून श्रीरामांचं संक्षिप्त चरित्र ऐकूया बरं का. जय श्रीराम. परमपूज्य आईकृत कथा सुनणार. भगवान श्री रामप्रभूंच्या रामायणातील निवडक कथा. पहिली, वाल्मिक ऋषी. ज्या वाल्मिकीला लोक ऋषी म्हणून अत्यंत वंद्य मानतात, तो वाल्मिकी पूर्वी वाल्या कोळी या नावाने निर्दय आणि दुष्ट म्हणून प्रसिद्ध होता. तो केवळ पशुपक्ष्यांनाच मारून आपले उपजीवन करीत होता असे नाही, तर मनुष्यांनाही मारून त्यांचे द्रव्य तो हरण करीत असे. पशु, पक्षी, माणूस कोणीही असो, जितके सावध मिळतील तितके खडे तो रांजणात टाके. हा मारेकऱ्याचा धंदा त्याचा कित्येक वर्षे चालला होता. खड्यांनी 7 रांजणे भरली होती असे पुराणात वर्णन आहे. पापी लोकांना सुमार्गावर आणण्यासाठी सदैव झटणारे, सूक्ष्मदृष्टीने अवलोकन करीत करीत त्रिभुवनात संचार करणारे जे दयामय संत मुनिवर्य नारद हे एके दिवशी त्या रस्त्याने चालले असता त्या वाल्याने त्यांच्या अंगावर बाण रोखून धरला आणि म्हणाला, तुझ्याजवळ काय आहे ते बऱ्या बोलाने माझ्याकडे टाक, नाहीतर तुझी 100 वर्षे भरलीच म्हणून समज. तेव्हा नारद म्हणाले, बाबा, मी आहे देवाचे नाव घेत फिरणारा एक निर्धन माणूस. चिपळ्या आणि विना हेच माझे धन. अशा मला मारून तुला काय मिळणार आहे? आजपर्यंत तू अनेकांना मारून जे पाप साठवलेस, पण त्याचा परिहार तू कसा करणार? वस्तूंचे अपहरण करणाऱ्यांना सहस्त्र वर्षे नरकवास आणि हिंसा करणाऱ्यांना अनंत गर्भवास भोगावे लागतात, असे शास्त्रात सांगितले आहे. तेव्हा तुझ्या वाटणीस आलेली पापांची 7 रांजणे भोगण्यास तुला अनंत योनी फिराव्या लागतील. करिता तू आत्ताच सावध हो. तू म्हणशील, ज्या अर्थी आईबाप, बायका, पोरे यांच्यासाठी पापात मी प्रवृत्त झालो, त्या अर्थी त्या सर्वांच्या वाटणीला थोडे थोडे जाऊन माझ्या वाटणीला अगदी कमी पाप राहील. पण तुझ्या पापाचा वाटा घेण्यास कोणी तयार होणार नाही. तेव्हा तू काय करणार आहेस? आप्त, इष्ट हे सर्व सुखाचे वेळीच जमत असतात, पण संकट प्रसंगी मात्र परमेश्वराशिवाय दुसरे कोणीच उपयोगी पडत नाही. करिता तू आता तरी सावध हो. ते ऐकून तो क्षणभर स्तब्ध झाला. सत्संगती ही सर्वश्रेष्ठ म्हणून वर्णिली आहे, त्याचे कारण काय तर हेच. क्षणभरच नारदांची संगती घडली, पण तेवढ्यानेच वाल्या कोळ्याच्या वृत्तीत पालट पडला. तो म्हणाला, मुनिवर्य, तसे झाले तर मी तुमचे शिष्यत्व पत्करीन, नाहीतर मात्र तुम्ही विना आणि चिपळ्या मला द्यावे लागतील. नारद म्हणाले, विना चिपळ्याचं काय रे बाबा, मी तुझ्या आज्ञेत वागत जाईन, मग तर झाले ना. त्यावर वाल्या घरी गेला. कुटुंबातील सर्व माणसांना बोलावून तो म्हणाला, तुमच्या संरक्षणासाठी माझ्याकडून अनेक पापकृत्ये घडली आहेत. तेव्हा या माझ्या पातकांचा वाटा तुम्ही घेण्यास तयार आहात किंवा नाही ते मला सांगा. तेव्हा आईबाप म्हणाले, मुलगा मोठा झाल्यावर आईबापांना पोसणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तू आमच्यावर उपकार केले नसून तुझे कर्तव्य तू पूर्ण केले आहेस. त्यावर त्याने बायकोकडे पाहिले. ती म्हणाली, ज्या अर्थी माझ्याशी तुम्ही लग्न लावले त्या अर्थी माझा सांभाळ करणे हे तुमचे कर्तव्य आहे. ते तुम्ही केलं. मुलांकडे वळून, तुमचं म्हणणं काय आहे बाबा, सांगा, असे वाल्या म्हणाला. मुलांनी, आम्ही मिळवायला लागेपर्यंत ते सायास करून का होईना आमचे पालन पोषण तुम्हीच केले पाहिजे, हे तुमचे कर्तव्य आहे, असे उत्तर दिले. याप्रमाणे सर्वांकडून उत्तरे मिळताच वाल्याने एक दीर्घ श्वास सोडला. त्यावर तो थेट नारदांकडे आला आणि त्यांनी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला. त्यावर मान खाली घालून हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, यापुढे तुम्ही सांगाल तसे वागण्यास मी तयार आहे. त्यावर नारद म्हणाले, मी सांगेन त्याप्रमाणे वागशील तर तुझे आजवर केलेले पाप जाऊन पुढे भोगावे लागणारे दुःख समूळ टळेल आणि तू जगात धन्य होशील. त्यावर नारदांनी त्यास राममंत्र उपदेशिला आणि तपश्चर्येसाठी त्याला एक निवांत जागा दाखवली. त्यावर आसन व जप करण्याची पद्धत दाखवून, या ठिकाणी मी पुन्हा येईपर्यंत तू येथून उठायचे नाही, असे सांगून तेथून ते पुढे संचारार्थ गेले. इकडे मनाला रमवणाऱ्या रामाचे ध्यान करता करता वाल्या कोळ्याचे मन दिवसेंदिवस अधिकाधिक रंगू लागले. 60 वर्षानंतर नारद परत त्या स्थानी आले. तेव्हा पापांचा समूळ नाश होऊन राहिलेले वाल्याचे अस्थिपंजर त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याच्या मस्तकावर हस्तक ठेवून त्यास कृतार्थ केले आणि त्याचे वाल्मिकी ऋषी असे नाव ठेवले. ज्याप्रमाणे भ्रमराच्या ध्यासाने किडा भ्रमर होतो,
सोने अग्नीत घातले असता ते जसे अधिक सतेज होते, त्याप्रमाणे तपाच्या सामर्थ्याने वाल्याच्या शरीरावर एक प्रकारचे दिव्य तेज झळकू लागले. एके दिवशी रोजच्या प्रमाणे वाल्मिक ऋषी उशककाली उठून शरयू नदीवर गेले. स्नान करून संध्या, ब्रह्मयज्ञ वगैरे नित्यकर्मे आटोपून आश्रमात परतत असता एका वृक्षावर बसलेला एक सुंदर क्रौंच पक्ष्यांचा जोडा त्यांच्या दृष्टीस पडला. त्या पक्ष्यांच्या लीला पाहून त्यांना मोठी मौज वाटली. इतक्यात एक दुष्ट पारध्याने एक बाण मारून त्यातील नराला खाली पाडले. त्या समयी क्रौंच मादी विलाप करू लागली. एकेकाळी कठोर व निर्दय म्हणून घेणारे हृदय यावेळी अत्यंत सदय झाल्यामुळे ते दृश्य पाहून वाल्मिकींचे हृदय अत्यंत कळवळले. त्यावेळी त्या पारध्याला उद्देशून वाल्मिकी म्हणाले, हे व्याधा, तू मोठे अधमकृत्य केलेस. त्या सुखी क्रौंच पक्षाला विनाकारण मारून त्याच्या स्त्रियेला विपत्तीत लोटलेस. धिक्कार असो तुला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून पुढे तुला नाना यातना भोगाव्या लागतील. इतके म्हणून वाल्मिकी ऋषी आपल्या स्वस्थानी गेले. त्यांच्या हृदयात क्रौंच पक्षाच्या झालेल्या विटंबनेबद्दल जे असमाधान उत्पन्न झाले होते ते कित्येक दिवस नव्हे, कित्येक महिने निघून गेले तरी कमी झाले नाही. एके दिवशी आसनावर बसले असता हात जोडून ते देवाला म्हणाले, हे शुद्ध बुद्ध नित्यमुक्त नारायणा, त्रिगुणातीता, त्रैलोक्यपूर्णा, परात्परा, निरंजना, माझ्या हृदयाला सलत असलेले दृश्य एकवार दृष्टीआड कर. तू निर्गुण, निराकार, करता, अकर्ता, सर्वज्ञ, सर्वसमर्थ पुराण पुरुष आहेस. तेव्हा एकवार माझ्या डोळ्यांपुढचे दृश्य नाहीसे कर. याप्रमाणे वाल्मिक ऋषी त्या क्रौंच पक्षाविषयी तळमळत असलेले आपले हृदय शांत करण्याबद्दल देवाची प्रार्थना करू लागले. इतक्यात तेथे नारद मुनींचे येणे झाले. त्यांनी त्यास रामलीला वर्णन करण्यास सुचविले. त्यावर त्यांनी रामायण लिहिण्यास सुरू केले. त्यानंतर त्यांचे असमाधान हळूहळू दूर होत जाऊन पूर्ण लिहून झाल्यावर त्यांचे हृदय समाधानाने भरून गेले. पृथ्वीवर प्रभू रामचंद्रांचा अवतार होणार असे काही लक्षण न येताही वाल्मिकी ऋषींनी रामावताराचे संपूर्ण भविष्य वर्तवले. प्रभूने रामावतार धारण केल्यावर भक्त प्रेमास्तव त्या भविष्याप्रमाणेच सर्व लीला घडवून आणल्या. वाल्मिकी ऋषींनी शतकोटी श्लोकात जे रामावताराचे भविष्य लिहिले ते वाल्मिकी रामायण या नावाने प्रसिद्धीस आले. श्रीराम जय राम जय जय राम.